आज काय स्पेशल. हाय, ब्रेक नंतर रामबंधू आज काय स्पेशल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. संध्याकाळच्या चहा बरोबर एखादी मस्त गरम गरम खुसखुशीत डिश असेल ना तर आहा क्या बात आहे, मस्त मजा येते खायला. आज अशीच एक आपण रेसिपी बघतोय आणि ती दाखवण्यासाठी आपल्या सोबत आहेत अमित. हॅलो अमित. हाय. कुठची रेसिपी दाखवताय? आज मी बनवतोय काकडीच्या पुऱ्या. काकडीच्या पुऱ्या कधी ऐकल्या नव्हत्या? हो, एक इनोव्हेटिव्ह नवी केलेली आहे मी. बर. म्हणलं नवीन नवीन काहीतरी प्रयोग करायची मला सवय होती म्हणून आता मी केलेली आहे. मग साहित्य आपण घेणार आहोत गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, डाळीचं पीठ, किसलेली काकडी साल काढून किसून घ्यायची आहे, हां, तीळ, मिरची पावडर, मीठ, आलं लसूण पेस्ट, ओवा पावडर आणि गरम मसाला. बरं, मग करूया सुरुवात. हो. काय सगळ्यात आधी? सर्वात आधी फक्त एक थोडंसं माझ्यासाठी आपल्याला गरम तेलाचं मोहन लागणार आहे. त्यासाठी तू एक छोटंसं 1-2 पळी तेल तापवून घे. आपला पण सर्वप्रथम गव्हाचं पीठ घेतोय 4 चमचे. बरं. तर ज्वारीचं पीठ घेतोय 2 चमचे. डाळीचं पीठ 1 चमचा आणि किसलेली काकडी आहे ही आपण 2 चमचे घेतोय. अच्छा. त्यामध्ये आता आपल्याला मोहन घालायचं आहे. हे एवढं बास का? हो, बास होईल, काय प्रॉब्लेम. फक्त जर शक्यतो कडक असेल तर खूप चांगलं होईल, कारण त्या पुऱ्या खुसखुशीत आपल्या चांगल्या होतील. बरं बरं. त्यासाठी कडक तेलाचं मोहन घातलं तरी खूप चांगलं होईल. बरं. कडक म्हणजे काय, जास्त गरम का? हां, कडक म्हणजे खूप गरम असेल. अच्छा अच्छा. हे घालू सगळं? हो, चालेल. प्रायिकता मला 1 चमचा देणार प्लीज. तेल गरम असल्या कारणाने आपण थोडंसं चमच्याने मिक्स करून घेतो, त्यानंतर ते गार होऊन जाईल, त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम. कसं आलं डोक्यात काकडीच्या पुऱ्या कराव्यात? ॲक्च्युली मी बसलो होतो असंच निवांत घरी. आता ॲक्च्युली मी आलो आहे सुट्टीला, तर घरी बसलो होतो. आता म्हणलं उन्हाळा चालू झाला आहे, छोटा चमचा द्या. म्हणलं काकडीचं असं आई म्हणत होती काकड्या आणल्या तरी काय करायचं आहे, काकड्या खारून किसून कोशिंबीर आपण तीळ घालतोय. बरं. सर्व मसाले आपण मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये. हा, आता काय टाकलं हां, आपण? तीळ घेतले आपण 1 चमचा. 1 चमचा गरम मसाला घातला. 1 चमचा ओवा पावडर घातली. हां. आपल्याला जर असं तिखट आवडत असेल तर जर असं प्रमाण जास्ती ठेवायचं तिखटाचं. हो. मिरची पावडर, आलं लसूण पेस्ट 1 चमचा आणि मिठासाठी 1 चमचा मिळेल ना. मग काय झालं निवांत बसलेला एकदा तेव्हा? मग सांगायचंच राहिलं. तर बसलो तो, मग आई असंच म्हणली, आई थांब म्हणलं मी काहीतरी पदार्थ करूयात आपण. म्हणलं आई म्हणली चालेल कर, तूच कर आणि मला दे. तर म्हणलं ठीक आहे म्हणलं. मग आईला म्हणलं सगळे अशी काय काय पीठ आहेत का तुझ्याकडे? तर म्हणली आई हो आहेत ना, काहीच प्रॉब्लेम नाही. मग सगळे एकत्र म्हणलं पीठ घे, गव्हाचं पीठ दे. आई म्हणली अरे तुझं काय चाललंय, काय तू करतोयस काय? म्हटलं नाही का, थांब बघूयात तरी आपण काहीतरी इनोव्हेटिव्ह करूयात म्हटलं. मग आईने पीठ दिले. म्हटलं चल आता डाळीचं पीठ पण दे. अरे म्हटली चांगलं आहे, काय करतोयस ते? मला वाटतं बाइंडिंगसाठी जास्त. हो, बाइंडिंगसाठी चांगलं होतं. तर म्हटली चालेल, म्हटली चल. थोडं पाणी हवंय? हो, पाणी लागेल मला थोडंसं. जरासं आणि एक काम करशील का, आपल्याला तेल या पुऱ्या तळण्यासाठी तेल जरासं तापत ठेवशील का? बरं बरं, चालेल. म्हणजे आपलं हे मिक्स होऊन तेल पण तापेल. मग ती सगळी पिठं आणि काकडी हो, मिक्स करून एकत्र केलं. मग पुऱ्या गरम मसाला थोडा, असं आलं लसूण पेस्ट सर्व घातलं आणि आईला म्हणलं चल आता पुऱ्या करूया. तर आपलं पीठ मळून झालंय. आता आपण पुऱ्या करून घेऊया. ठीक आहे.
मी फक्त प्लॅस्टिकचं हे घेतोय खाली. पोळपाट शोधत होते इकडे कुठे गेला म्हणून. नाही, मी पोळपाट नाही घेतलं, कारण पोळपाटला शक्यतो चिकटल्या. मी बघितलं म्हणजे पहिल्यांदा जेव्हा गेला तेव्हा म्हटलं चिकट आहेत म्हणलं, आपण त्यापेक्षा म्हणलं प्लॅस्टिक घेऊ, जरासं तेलाचा हात लावायचा याच्यावर आणि थापायच्या हात. थालीपीठ जसं करतो तसं, फक्त थालीपीठ मोठं असतं, जस्ट हे छोट्या पुऱ्याच्या आकारामध्ये करायचं. ओके ओके. थोडंसं तेल देते. चमचा देऊ आणि हो चालेल ना, खूपच चांगलं. जस्ट लिटिल, जस्ट नॉर्मल आकारामध्ये, पुऱ्याच्या आकारामध्ये, आणि जास्ती पातळ पण करून हे नाही, अशी नॉर्मल थापून घ्यायच्या. तू तळून घेशील का प्लीज? हो. दुसरी पुरी तळायला घेतलीये मी, पण ही पहिली पुरी तयार आहे आणि आता गार पण झाली आहे, तर मला वाटतं मी टेस्ट घेते त्याची आता. अवश्य अवश्य. मस्त गरम गरम पुरी टेस्ट करते मी आता. वा वा, सॉलिड झालेत एकदम. मला वाटतं मी आता या सगळ्या पुऱ्या खाऊनच टाकते. येऊया का एक छोटासा ब्रेक? कुठेही जाऊ नका, पाहत रहा रामबंधू आज काय स्पेशल. आज आम्ही आमच्या कार्यक्रमात खास ओकेजनसाठी खास प्लेट कशी सजवायची ते दाखवणार आहोत. आज काय स्पेशल.